आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। साल्वी नगर में एक भी परिवार को बेघर नहीं होने देंगे, हम नागरिकों के पक्ष में हैं। दिवा साल्वी नगर रहवासियों को चुनाव की पूर्व संध्या पर वन विभाग की नोटिस कैसे मिलती है, ऐसा सवाल मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटिल ने किया है। वन विभाग घोषित करके दिवा के लगभग 2000 परिवारों को बेघर करने की कोशिश कर रहा है। हम उस प्रशासन की निंदा करते हैं। एक भी सामान्य नागरिकों के घरों को हाथ लगाने नहीं दिया जाएगा, ऐसी चेतावनी मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटिल ने दी है। तर ह्या साल्वी नगरवर नेहमी काही ना काहीतरी शासनाचा संकट येत राहतो। त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल की 3.5 वर्षापूर्वी इलेक्शन लागायच्या आधी एक तहसीलदारची यांना नोटीस आली होती की रूम खाली करा म्हणून। तर तेव्हा काही कारणास्तव ती नोटीस बोगस होती, म्हणून त्या नोटीसच्या हिशोबाने लोकांना काही घरं खाली करावं लागली नाही। आता माझ्या हातापत्रामध्ये ही जागा जी आमच्या साबेगावची गावठण जागा होती ती कांदलवनला वर्ग करण्यात आली आणि ही कुठल्याही शेतकऱ्याला पूर्व सूचना न देता ही कांदलवनला जागा वर्ग करण्यात आली आणि आज कांदलवनवाले इथे मोजणी करणार होते। पण त्या कांदलवनवाल्यांना आज समजलं की साल्वी नगरवाले इथे मोजणी होऊ देणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी, तुम्ही बघू शकता, प्रत्येक घरातली लोक इथे थांबली। त्या सर्वे करून द्यायचंच नाही आपला, कारण इथे प्रत्येक जण 25-25 वर्षापासून राहतात, टॅक्स भरतात। त्यांना आता पुन्हा एकदा टांगती तलवार, इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार म्हणून नोटीस मारण्यात आली आणि सर्वे करून एक तर त्यांना घाबरवण्यात येईल की बाबा तुमची घरं तोडणार, आम्हाला मदत करा, किंवा खरोखरच जर त्यांना करायचं असेल तर कांदलवनवाले इथे घरं तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण आम्ही इथले रहिवासी आणि आम्ही इथले स्थानिक गावाले, इथली कोणत्याही कुटुंबाची आम्ही घरं तोडू देणार नाही। आणि याच्या संदर्भात आम्ही आता हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयीन लढा देखील लढणार आहे। कारण इथे जर यापूर्वी क्लस्टरची सर्वे झाली असताना पुन्हा ही कांदलवनची सर्वे का, हे प्रश्न आम्ही सर्व कोर्टातच विचारणार आहे। कारण इथे काहीतरी राजकीय खेळ चालू आहे आणि या गरीब लोकांना, एक सामान्य घरात राहणाऱ्या लोकांना एक टार्गेट केला जातो प्रत्येक टायमाला इलेक्शनच्या पिरियडला। आणि इथे तुम्ही बघू शकता की दिव्यामध्ये अनेक राजकीय लोक आहेत, त्यांचे सुद्धा या कांदलवनच्या जागेमध्ये घर आहेत, पण त्या लोकांना कोणत्याही प्रकारची नोटीस येत नाही। नोटीस येते फक्त सामान्य माणसाला, त्यांना घाबरवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी ती नोटीस येते। आता हे प्रश्न आम्ही सर्व हायकोर्टामध्ये जाऊन तिथे न्यायाधिकारी आहेत त्यांना विचारणार की हे अन्याय आमच्यावर का होतात, ह्याचे सर्व उत्तर आहेत हे कांदलवनवाले आणि बाकी जे संबंधित अधिकारी आहेत यांनी कोर्टात द्यावा। आणि साल्वी नगरला मी या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एक आवाहन करतो की साल्वी नगरला कोणतीही कारवाई करायची असेल तर त्याच्या आधी आम्ही समोर उभे राहणार। पहिला आमच्यावर काय कारवाई करायची करा, नंतर साल्वी नगरवर करा, हेच आमचं आता धोरण आहे। जय महाराष्ट्र।